खरं सांगू का तुम्हाला, मला स्वामींबद्दल आधी काहीच माहीत नव्हतं बरं का. एकदा मी असंच आमच्या इथे बिल्डिंगच्या समोर मंदिर आहे स्वामींचं, विरारला बोळींच्या नाक्याला, बोळींच्या इथेच आहे पुढे. मग मंदिरात गेले मी आणि तिथे लिहिलेलं होतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक गाडीवर वगैरे मी हे वाक्य बघितलं. पण जेव्हा मी पहिल्यांदा खरं सांगू का, जेव्हा हे वाक्य ऐकलं ना की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा मला एक प्रकारचं एवढं समाधान वाटलं की नाही. जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं, खरंच आपल्या पाठीशी कोणतरी आहे असं मला वाटलं. आणि खरं सांगते तुम्हाला, मला खूप वेळा अनुभव आला आहे स्वामींचा. आणि मी एक दिवशी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये अनुभवसुद्धा मी शेअर करणार आहे. आणि खरंच प्रचिती आली मला. तेव्हापासून मला कधीही कुठलंही संकट आलं किंवा काही नुसतं नाव जरी घेतलं, जप जरी केला तरी एक प्रकारचं समाधान मिळतं आणि खरंच त्या संकटातून एक प्रकारचा उपाय दिसायला सुरुवात होते. आपले कर्म हे सत्य, प्रामाणिक आणि खरे असले पाहिजे बरं का. आणि स्वामींची कृपा नेहमी आपल्या पाठीशी राहते. मग